श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही योहानकृत शुभवर्तमानाचे अध्ययन करीत आहोत. आज 3रा अध्याय 6 पासून पुढच्या वचनांवर आम्ही विचार करणार आहोत. जर नवीन करार आहे तर अवश्य उघडा. योहानकृत शुभवर्तमान 3रा अध्याय 6 पासून पुढची वचने. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की रात्रीच्या वेळी पुरुषांचा अधिकारी निकोदेम येशूकडे येतो. येशू त्याला 3ऱ्या वचनात सांगतो की नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. आणि निकोदेम हे ऐकून फार गोंधळात पडतो. तो म्हणतो की म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? परंतु येशू त्याला उत्तर देतो की पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. आता 6वं वचन सांगतं, देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. परमेश्वर ह्या ठिकाणी देह अर्थात जुना स्वभाव जो तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे तो बदलण्याविषयी बोलत नाही. वास्तविकता तर ही आहे श्रोत्यानो की तो स्वभाव बदलू शकत नाही. देवाच्या वचनात त्याविषयी बरेच काही सांगण्यात आले आहे. जुना स्वभाव देवाशी नेहमीच द्वंद्व करतो, बंड करतो. शारीरिक मन नेहमीच देवाच्या विरुद्धात राहते. रोमकरासपत्र 8वा अध्याय 7 आणि 8 वचने पहा काय सांगतात. रोमकरासपत्र 8वा अध्याय 7 आणि 8 वचने. कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करिता येत नाही. देवाचा आमच्या जुन्या स्वभावाला बदलण्याचा, त्यामध्ये काही कमी करण्याचा किंवा वाढवण्याचा विचार नाही. तो जुना स्वभाव आमच्यासोबत कबरेत जाईल आणि जर कबरेत जाण्यापूर्वी प्रभू येशू आम्हाला घेण्याकरिता आला तर आम्ही एका निमिषार्धात बदलून जाऊ. अर्थात आम्हाला त्या जुन्या स्वभावापासून सुटका मिळेल. हा स्वभाव देवाप्रती आज्ञाधारी होऊ शकत नाही. अर्थात जे शरीरापासून आहे ते शारीरिकच राहणार. हे स्वयंसिद्ध तत्व आहे. देहाला वाचवण्याचा परमेश्वराचा मुळीच उद्देश नाही. हा जुना स्वभाव नवीन स्वभावाद्वारे बदलला गेला पाहिजे. आत्मिक जन्म आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला व मला नवीन स्वभाव मिळावा. आता लक्षात घ्या श्रोत्यांनो की निकोदेम जो यहूद्यांचा पुढारी होता तो ह्या मुखवट्यामागे लपलेला होता. तो मुखवटा आता त्याचा दूर होत आहे. 3रा अध्याय 7 आणि 8 वचने सांगतात, तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे. येशू सांगत आहे की हवा कोठून येते व कोठे जाते हे आपण सांगू शकत नाही. हवा व वारे ह्यांना अद्यापही मानव स्वतःच्या नियंत्रणात करू शकला नाही. वारे त्यांच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे जिकडे पाहिजे तिकडे वाहतात. आम्ही त्यांना रोखू शकत नाही, नाही आम्ही त्यांचा रास्ता बदलू शकतो. जेव्हा भयंकर वादळ येते तेव्हा आमच्यापैकी कोणीच काहीच करू शकत नाही. जरी श्रोत्यांनो आम्ही वाऱ्याला नियंत्रणात करू शकत नाही तरी जेव्हा तो वाहतो तेव्हा आम्ही मात्र सांगू शकतो की वारा वाहत आहे. तो जोरात वाहत आहे की हळू वाहत आहे हे आम्हाला जाणवते. आम्हाला तो भासतो. वारा वाहतो तेव्हा झाडांची पाने हलतात, काही झाडे सुद्धा हलतात. आता ह्या आत्मिक जन्माचे स्पष्टीकरण आपणाला कशाप्रकारे द्यावे हे मला कळत नाही. अनेक लोक ह्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतात, परंतु तो पुरेसा नसतो. ज्या प्रकारे वारा जिकडे पाहिजे तिकडे वाहतो आणि कोणीच त्याविषयी सांगू शकत नाही, त्याच प्रकारे प्रत्येक व्यक्ती जो आत्म्याने जन्मला आहे ती गोष्ट आहे. आम्ही त्याविषयी जास्त काही सांगू शकत नाही. देवाचा आत्मा कशा प्रकारे कार्य करतो ते आम्ही समजू शकत नाही. परंतु जेव्हा तो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आणि अंतःकरणात कार्य करतो तेव्हा मात्र मी निश्चितपणे सांगू शकते की त्या व्यक्तीच्या जीवनात देवाच्या आत्म्याचे कार्य झाले आहे. आणि अगदी हेच आमचा प्रभू ह्या ठिकाणी सांगत आहे. आमच्या प्रभूने ह्या निकोदेमाचे 2 मुखवटे दूर केलेत. जो पुरुष आता प्रभू येशू समोर उभा आहे तो आता परुषी आणि यहूद्यांचा अधिकारी राहिलेला नाही. तो कोण आहे?
हे वचन काय सांगते ते पहा. 9 वचन, निकदेम त्याला म्हणाला, ह्या गोष्टी कशा होऊ शकतील? आता तो एक साधारण पुरुष आहे. आज आम्ही अनेक प्रकारचे मुखवटे चढवून ह्या जगात वावरत आहोत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मुखवटे आम्ही चढवतो. जे काही आम्ही आहोत ते ह्या मुखवट्यांद्वारे लपून जाते व आमची वास्तविकता लोकांना कळत नाही. जेव्हा श्रोत्यांनो आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो तेव्हा आम्हाला आमचे मुखवटे दूर करावे लागतात. आम्ही त्याच्यासमोर हे मुखवटे वापरू शकत नाही. जे आम्ही आहोत तसेच आम्हाला त्याच्यासमोर यावे लागते. मग त्याच प्रकारे तो आम्हाला हाताळतो आणि ह्याच प्रकारे तो आता निकदेमाशी करणार आहे. 10 वचन पहा. 3 अध्याय 10 वचन. येशूने त्याला उत्तर दिले, तुम्ही इस्रायलाचे गुरु असूनही तुम्हाला या गोष्टी समजत नाहीत काय? हे एक सौम्य उपहासात्मक वाक्य आहे. येशू त्याला म्हणत आहे की तू इस्रायलमध्ये अधिकारी असून मी तुला काही असत्य सांगत आहे असे तू का दर्शवितो? कारण जर ते सत्य आहे तर तुला त्याविषयी माहीत असते. नंतर प्रभू येशू त्याला विचारतो, निकदेम, काय तुला ह्या गोष्टी माहीत नाहीत? 11 ते 13 वचने पहा. मी तुम्हाला खचित खचित सांगतो की जे आम्हाला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो, पण तुम्ही आमची साक्ष मानित नाही. मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरीत नाही, तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यास विश्वास कसा धराल? स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. प्रभू येशू निकदेमला सांगतो की जरी त्याला ह्या सर्व गोष्टी सांगण्यात आल्या तरी त्याने त्याच्या साक्षीला स्वीकारले नाही. नंतर तो पुढे योहानाच्या शुभवर्तमानात जी एक महान चळवळ मांडण्यात आली आहे ती दाखवित आहे. मी परिचयामध्येच आपले लक्ष योहानकृत शुभवर्तमान 16 अध्याय आणि 28व्या वचनामध्ये प्रभू येशूने जे म्हटले त्याकडे वेधले होते. आता प्रभू येशू म्हणतो की कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. जे असे मानतात की एलिया आणि हनोक जेव्हा सदेह वर उचलल्या गेलेत तेव्हा ते स्वर्गात गेलेत, त्या लोकांसाठी हे उत्तर आहे. मला नाही वाटत श्रोत्यानो, ह्या वेळेपर्यंत आमचा प्रभू जेव्हा म्हणत आहे की कोणीही स्वर्गात चढून गेला नाही, परंतु स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. दुसऱ्या शब्दात तो असे म्हणतो की फक्त तोच स्वर्गाविषयी व स्वर्गातल्या गोष्टींविषयी बोलू शकतो, कारण फक्त तोच स्वर्गात चढून गेला. आता हे खरे आहे की ख्रिस्ताच्या मृत्यू व पुनरुत्थानानंतर अनेक लोक स्वर्गात गेलेत, परंतु जुन्या करारात देवाचे भक्त जे मरत असत, जे स्वतःचे त्याचे लोक होते, ते पॅराडाईज किंवा अब्रामाच्या उराशी जात असत. ह्या ठिकाणी आमच्या प्रभूने लूककृत शुभवर्तमानात 16 अध्याय आणि 22व्या वचनामध्ये त्या जागेला हे नाव दिले आहे, अब्रामाचे ऊर. ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर आणि तो स्वर्गात चढून जाण्याच्या वेळेच्या अंतर्गत त्याने सर्व बंदिवानांना आणि जे पॅराडाईजमध्ये होते त्यांना स्वर्गात परमेश्वराच्या उपस्थितीत नेले. तेव्हापासून देवाच्या लेकरांसाठी नेहमीच करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय आणि 8व्या वचनाप्रमाणे शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते, हे खरे ठरले आहे. परंतु जेव्हा प्रभू येशू ह्या पृथ्वीवर होता तेव्हा कोणीच स्वर्गात चढून गेला नाही. 3 अध्याय 14 आणि 15 वचने सांगतात, जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, ह्यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. जेव्हा लोकांच्या पापावर परमेश्वराचा न्याय प्रगट झाला तेव्हा मोशेने त्या पितळेच्या सर्पाला खांबावर टांगले व आरोग्य प्राप्त करण्याकरिता त्यांना फक्त त्या सर्पाकडे पाहायचे होते. ज्या प्रकारे मोशेने सर्पाला उंच केले तसेच ख्रिस्त उंचावल्या जाणार आहे. त्या सर्पाने लोकांच्या पापाला दर्शविले आणि ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर आमच्याकरिता पाप असे करण्यात आले, कारण श्रोत्यानो त्याने आमची सर्व पापे स्वतःवर वाहिली. त्या रानात ज्या प्रकारे मोशेने सर्प उंच केला तसेच मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे. आमच्या सर्वांच्या परिचयाच्या शब्दांद्वारे आमचा प्रभू आता त्याला काही महत्वाचे सांगत आहे. 3 अध्याय 16 वचन, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ह्या ठिकाणी आम्ही
2 गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. एकतर आम्ही नव्याने जन्मलेच पाहिजे आणि दुसरी गोष्ट मनुष्याचा पुत्र उंचावल्या गेलाच पाहिजे. ह्या 2 गोष्टी परस्पर संबंधित आहेत. ह्यात ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुनरुत्थान दोन्हीही आहेत. त्याला उंच केले गेलेच पाहिजे. तो उंच केला गेला व त्याने आमची पापे स्वतःवर घेतली. म्हणून देवाचा आत्मा आम्हाला नवीन जन्म देतो व आम्हाला नव्याने जन्मलेच पाहिजे. फक्त ह्याच प्रकारे श्रोत्यानो परमेश्वर आम्हातील प्रत्येकाचा स्वीकार करू शकतो. देवाने ह्या जगाला प्रेमाद्वारे तारले नाही, वाचवले नाही हे लक्षात घ्या. आणि हीच मोठी चूक बहुधा सर्व करतात. बहुधा लोकांना वाटतं की देवाने त्याच्या प्रेमाच्याद्वारे आम्हाला तारले आहे. येथे असे म्हटलेले नाही की देवाच्या प्रेमाने संपूर्ण जगाला वाचवले, कारण देवाचे प्रेम पाप्यांना वाचवू शकत नाही. तो आमचे प्रेमाने तारण करीत नाही, तर तो आपल्या कृपेने आमचे तारण करतो. इफिस्करास पत्र 2 अध्याय 8 आणि 9 वचने सांगतात, कारण कृपेनेच विश्वासाच्याद्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. परमेश्वर कशा प्रकारे तारण करतो? तो कृपेने तारण करतो. योहान 3:16 मध्ये आपण स्वतःचे नाव घालू शकता. ख्रिस्तावर विश्वास हे एक व्यक्तिगत कार्य आहे. प्रत्येकाने व्यक्तिगत रूपाने विश्वास ठेवायचा आहे की प्रभू येशू माझ्या पापांसाठी मेला, त्याने माझे पाप स्वतःवर घेतले. श्रोत्यानो, आपण हा विश्वास ठेवायला हवा की तो आपणातील प्रत्येकासाठी मेला. 17 आणि 18 वचने वाचूया. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवित नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. आम्ही येथे पाहतो की जेव्हा प्रभू येशू पहिल्यांदा आला तेव्हा तो न्यायाधीश नव्हता. त्याने ह्या व्यक्तीला, जो त्याच्या भावामध्ये व त्याच्यामध्ये न्याय करण्याकरिता सांगत होता, त्याला स्पष्ट केले. तो म्हणाला, लूका शुभवर्तमान 12 अध्याय 14 वचनात, गृहस्था, मला तुम्हावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमले? तो पहिल्या वेळी न्यायाधीश म्हणून आला नाही, तो तारणारा म्हणून आला. परंतु श्रोत्यानो, दुसऱ्यांदा तो न्यायाधीश म्हणून येणार आहे. परंतु तो आता म्हणतो की ह्या जगावर दंडाज्ञा द्यावी म्हणून परमेश्वराने मला पाठवले नाही, परंतु त्याच्याद्वारे हे जग तारल्या जावे म्हणून पाठवले. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवित नाही तो दोषी ठरतो. श्रोत्यानो, का? कारण त्याने परमेश्वराच्या एकुलत्या एका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. ते अद्भुत नाव म्हणजे प्रभू येशू. त्याचे नाव येशू आहे कारण तो जगाचा तारणारा आहे. जो कोणी त्याच्या नावावर विश्वास ठेवील तो दोषी ठरीत नाही, परंतु त्याच्याजवळ अनंत जीवन राहते. स्मरणात ठेवा की तो निकदेम, जो एक परुषी होता, त्याच्याशी बोलत होता. परुषांचा हा विश्वास होता की जेव्हा मसीहा येईल तेव्हा तो न्यायाधीश म्हणून येईल. जुन्या करारात मसीहाच्या येण्याविषयी 2 दृष्टिकोन सादर करण्यात आले आहेत. एक तारणारा म्हणून त्याचे येणे, मरण्याकरिता येणे, खंडणी भरून देण्याकरिता येणे, आणि दुसरे न्यायाधीश म्हणून येणे. जुन्या करारात हा दृष्टिकोन देण्यात आलेला आहे. म्हणून मसीहा हा न्यायाधीश म्हणून येईल, ह्यासाठी हे लोक स्तोत्रसंहिता 2 अध्याय 9 वचन, ज्यात लिहिले आहे की लोहदंडाने तू त्यास फोडून काढीशील, कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करशील. आणि दानिएलाचे पुस्तक 7 अध्याय 13 आणि 14 वचने हे कारण म्हणून देत असत. दानिएलाचे पुस्तक 7 अध्याय 13 आणि 14 वचने, तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले, तो आकाशातील मेघांवर आरूढ होऊन मानव पुत्रासारखा कोणी आला. तो त्या पुराण पुरुषाकडे आला व त्यास त्यांनी त्याच्याजवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्यही दिले. त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आहे. स्तोत्रसंहिता 45 तो धार्मिकतेने ह्या जगावर राज्य करील ह्याविषयी सांगते. यशायाचे पुस्तक 11 अध्याय आणि 42 अध्याय त्याच्या धार्मिकतेने न्याय करण्याविषयी सांगतात. प्रभू येशू ख्रिस्त निकदेमाला हे स्पष्ट करीत आहे की देवाने त्याच्या पुत्राला ह्यावेळी जगाचा न्याय करण्याकरिता पाठवले नाही, परंतु त्याच्याद्वारे हे जग तारल्या जावे ह्याकरिता पाठवले आहे. जग
हा ग्रीकमधील कॉस्मॉस हा शब्द आहे. देवाची ही तारण्याची योजना संपूर्ण जगासाठी आहे. तो दोषी ठरविण्याकरिता किंवा न्याय करण्याकरिता पहिल्यांदा आला नाही, तर ह्या जगाला तारण्यासाठी आला. श्रोत्यानो, जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही. जे ख्रिस्तात नाहीत त्यांना आधीच दोषी ठरविण्यात आले आहे. हे जग पापामध्ये हरवलेले आहे. तुम्ही आणि मी अशा जगामध्ये राहत आहोत जी हरवलेले आहे. मानव आधीच हरवलेल्या अवस्थेत आहे. तो आधीच कैदेत असून आपल्या मृत्यूदंडाची वाट पाहत आहे. परंतु प्रभू येशूचे शुभवर्तमान त्याला सांगते की त्याला त्याच्या पापांची क्षमा देण्यात आली आहे. मुद्दा हा आहे श्रोत्यानो, की काय आपण ही क्षमा स्वीकारण्याकरिता तयार आहात? हे किती विलक्षण रीतीने स्पष्ट करण्यात आले आहे की जे हरवलेले आहेत त्यांच्यासाठी शुभवर्तमान आहे. 19 ते 21 वचने पहा. निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्य करीतो तो प्रकाशाचा द्वेष करीतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. परंतु जो सत्य आचरितो तो प्रकाशाकडे येतो, ह्यासाठी की आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे. हा जगाचा न्याय आहे. ज्या दिवशी ह्या जगाने येशूला वधस्तंभावर खेले त्या दिवशी ह्या जगाने निर्णय घेतला. आता ह्याचा न्याय परमेश्वराद्वारे होणार आहे. दंडाज्ञा न्याय ह्यासाठी की प्रकाश ह्या जगात आला, परंतु मानवाने जो स्वभावताच दुष्ट आहे त्याने अंधकारावर अधिक प्रेम केले. जेव्हा खोलीत प्रकाश पसरतो श्रोत्यानो, तेव्हा उंदीर नेहमीच अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन लपण्याचा प्रयत्न करतो. फक्त जे लोक ख्रिस्ताकडे येतात त्यांना प्रकाश हवासा वाटतो. लक्षात घ्या की ह्या वचनात आमचा प्रभू अनेक गोष्टी नकारात्मक दृष्टिकोनातून सांगत आहे. तो म्हणतो की जो कोणी वाईट कृत्य करीतो तो प्रकाशाचा द्वेष करीतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. आम्ही सकारात्मक विचारशक्ती आहे ह्याविषयी बरेच ऐकतो, परंतु माझ्यावर विश्वास ठेवा की नकारात्मक विचारात व नकारात्मक बोलण्यात बरीच शक्ती असते. त्याने अजून काय म्हटले पहा. मार्क शुभवर्तमान 2 अध्याय आणि 17व्या वचनात, मी नीतिमानास नव्हे तर पाप्यास बोलावयास आलो आहे, कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे. जो कोणी जे काही वाईट आहे ते करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो. प्रकाश व सत्य एकाच प्रकारे वापरण्यात आले आहे. जो खरेपणाने वागतो तो प्रकाशात चालतो. चूक किंवा अपराध आणि अंधकार हे नेहमी प्रकाश आणि सत्याच्या विरोधात असतात. ह्याद्वारे निकोदेमाशी त्याची मुलाखत आता समाप्त होते. 22 ते 24 वचने पहा काय सांगतात. ह्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य यहुदिया प्रांतात आले आणि तेथे त्यांच्याबरोबर राहून तो बाप्तिस्मा करीत होता. योहानही शालिमा जवळचे एनोन येथे बाप्तिस्मा करीत होता, कारण तेथे पाणी मुबलक होते आणि लोक येऊन बाप्तिस्मा घेत असत, कारण योहान तोपर्यंत कैदेत पडला नव्हता. ह्या वेळेपर्यंत योहान प्रचार करीत आहे की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. प्रभू येशूवर परीक्षा आल्यानंतर योहानाला तुरुंगात टाकण्यात आले असे दुसरे शुभवर्तमान आम्हाला सांगतात. 25 आणि 26 वचन पहा. मग योहानाच्या शिष्यांचा एका यहुद्याबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला. ती योहानाकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी पहा, यार्देनीच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता, ज्याच्याविषयी आपण साक्ष दिली आहे, तो बाप्तिस्मा करीतो आणि सर्व लोक त्याच्याकडे जातात. हे फार मनोवेधक विधान आहे श्रोत्यानो. योहानाचे शिष्य, माझा असा समज आहे की प्रभू येशूची ईर्ष्या करू लागले होते. ते सल्ला देतात की त्याने येशूचे नाव आता उल्लेख होऊ नये. ते म्हणतात की योहानाने त्याची साक्ष देऊ नये, कारण सर्व त्याच्या मागे जात आहेत. त्यांना वाटतं की योहानाचे सर्व शिष्य आता त्याला सोडून जातील. परंतु आता योहान एक फार स्पष्ट विधान करीत आहे. योहानामध्ये ईर्ष्या करणारा स्वभाव मुळीच नव्हता. 30व्या वचनात तो म्हणतो, त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे. योहान जुन्या करारातील संदेष्टांमध्ये शेवटला संदेष्ट आहे. तो मंडळीत नाही हे तो अगदी स्पष्ट करतो. मग योहान कोण आहे? तो वराचा मित्र आहे. तो कोकऱ्याच्या विवाहाच्या मेजवानीमध्ये उपस्थित राहील, पण तो कोणत्याही प्रकारे मंडळीचा भाग नाही. तो जुन्या करारातील संदेष्टांपैकी शेवटला आहे, जो जुन्या करारातून निघून नवीन कराराच्या पानांवर मसीहाच्या येण्याची घोषणा करताना आम्हाला आढळतो. आता योहानाची सेवा संपत आहे. तो चांगल्या प्रकारे स्पष्ट करतो की ख्रिस्तवरच्या दर्जाचा आहे
व येशू संबंधाने ही विलक्षण साक्ष योहान त्याच्या शिष्यांना देतो. 36वे वचन सांगतं की जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. श्रोत्यानो, हे सार्वकालिक जीवन आपण सुद्धा प्राप्त करू शकता. हे आपणाकरिता आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.